चला तुम्ही सातारा भागातून येतात. महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा जिल्हा, जिथून महाराष्ट्रानं देशावर राज्य केलं असा जिल्हा. या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करता. खासदारकी थोडक्यात गेली. का गेली म्हणता आलं अगदी शेवटच्या फेरीला म्हणजे आम्ही गुलाल उधळलेला बघितला. शशिकांत शिंदे खांद्यावर उचलले गेले इथपर्यंत चित्र बघितलं आणि काही क्षणामध्ये निरोप आला की शशिकांत शिंदे हरले. काय झालं अगदी शेवटच्या शेवटच्या फेरीला? खासदारकीच्या वेळेला एकतर साहेबांनी मला सूचना केली की तुम्हाला लढावं लागेल. बरं. मी माझा नेत्याचा आदेश शिरसावंदे मागतो. मी तो घेऊन लगेच निवडणुकीला उभा राहिलो. मला 20 दिवस मिळाले. मी खरंच सांगतो, निवडणूक ही लोकांनी मला जिंकूनच दिली होती. आमच्या पक्षात कोण राहिलं होतं? सगळे BJP आणि अजितदादा गटामध्ये गेले होते. आम्ही बाळासाहेब पाटील असे 2-3 लोकच मोजकी राहिलो होतो, सुनील माने वगैरे. आम्ही आता या काळामध्ये 20 दिवसात ते 15 दिवसात निवडणूक लढवायची होती. वातावरण फार सुंदर होतं आणि लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती. 100% सीट लागेल अशी प्रयत्न होती. परंतु यंत्रणा आणि सिस्टीम, परत मी त्याच्यावर येतो, जो धोका परत लोकशाहीला पुढं आहे तो या यंत्रणा आणि सिस्टीम जी वापरली गेली सगळ्या बाजूने, तिचा फटका पडला. आणि काही लोक शेवटच्या क्षणाला ॲडजस्ट झाले, त्याचा फटका पडला. हा लोकांचा दोष नाही, जनतेचं पाठबळ होतं. परंतु काही ठिकाणी मग मला माहीत नाही, परंतु असं कळलं शेवटच्या 2 दिवसामध्ये असा काही चमत्कार झाला. कारण ती सीट जी होती ती काही नेत्यांनी श्रेष्ठीकडून मागून घेतली होती की आम्हाला ह्या उमेदवारात द्या, आणि तो अडचणीत आल्यानंतर मग आपल्याला अडचण निर्माण होईल. म्हणून मग शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जी ताकद लावली त्यामुळे पराभव झाला. आणि त्या पराभवामध्ये अनेक कांगोरे आहेत, त्याचा काय मी सविस्तर उल्लेख करत पण नाही. तिच्यात एक उल्लेख एका आमदारांना म्हणा अशी पण ऑफर दिली गेली की जर तुमच्या हिच्यातून आम्हाला जास्त मतं पाडलीत आणि जर ते झालं तर तुम्हाला मंत्रिपद, नाही तर मंत्रिपद नाही तुम्हाला, असं सांगून एका नेत्याकडून तुमच्या विरोधात काम करून घेतलं. नाही, तसे बरेच कारण आहेत. बरं. असं आहे की परंतु तिथे पण सगळेजण एकत्र झाल्यानंतर सुद्धा आहे ना, म्हणजे मला लीड चांगलं मिळालं. म्हणजे मेहनत जरी असलो तरी लीड चांगलं मिळालं. म्हणजे तिथे लोकांचा कल हा महत्त्वाचा होता. ठीक आहे, शेवटी निर्णायक मतं फिरवणाऱ्या शक्ती ज्या असतात त्यांचा उपयोग झाला तर त्याचा परिणाम होतो, आणि त्यामुळे तो फटका मला पडला. पण पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला माहीत नाही, मी लोकसभेला पराभूत झालो, विधानसभेला सुद्धा पराभूत झालो. काही लोक एका निवडणुकीनंतर बदबद झालं, पण मी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. आश्चर्य लोकांनी व्यक्त केले, कार्यकर्ते पूर्ण डिस्टर्ब झालेले. ते आश्चर्य व्यक्त करायला, शिंदेसाहेब तुम्ही एवढं सहन करून कसं उभं राहता? बोला आपण थांबलो तर कार्यकर्ता थांबतो. आणि लढाईची प्रवृत्ती माझ्या रक्तात आहे. मी लगेच बंड करून उभा राहणं माणूस आहे. म्हणजे बाकीचं बंड नाही, हे लढाऊ बाण्याचा बंड असतो ते करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फायदा एक झाला बघा, मी लढायला सुरुवात केली. आज मला एका मोठ्या नेतृत्वाच्या पक्षाचं अध्यक्षपद मिळालं. ही चॅलेंज आहे, त्यामुळे तो फायदा झाला ना.